हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये. मित्रांनो, बघू शकता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गट अ, ब आणि क च्या सगळ्या परीक्षा जे शासकीय विभागांमध्ये ह्या MPSC द्वारे भरल्या जाणार आहे असे निर्देश आपल्याला बघण्यात आलेले होते MPSC कडून आणि प्लस डिफरंट इन्स्टिट्यूशनकडून, आणि आपल्याला त्याविषयी एक गव्हर्नमेंट रिझॉल्युशनसुद्धा बघायला मिळालं होतं. ओके, सध्याच्या परिस्थितीमध्ये अजून एक आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. यामध्ये बघू शकता महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र यांच्याकडून एक पत्र MPSC म्हणजे आयोगाने एक पत्र दिलेलं आहे की बाबा आम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी तज्ज्ञ समितीची गठीत करण्याबाबत. म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे 12 जूनचं पत्र आहे, म्हणजे कालचंच पत्र आहे. याच्यात सांगत आहे की बाबा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC द्वारे ज्या पण परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षांचं स्वरूप कसं असेल, त्या परीक्षांचा अभ्यासक्रम कसा असेल हे गठीत करण्यासाठी एक समिती बनवण्यात आलेली आहे. आणि MPSCनी काय केलेलं आहे की एक विनंती केलेली आहे कुणाला, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेस, की बाबा बदलत्या शैक्षणिक आणि व्यावहारिक गरजांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अद्ययावत करणे आवश्यक असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या निर्देशानुसार सदर कार्यासाठी खालीलप्रमाणे तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली. म्हणजे याच्यामध्ये बघू शकता एक समिती गठन करण्यात आली. ही समिती काय करणार आहे की MPSC अधिपत्याखाली ज्या पण परीक्षा होणार आहेत त्या पर्टिक्युलर प्रत्येक डिपार्टमेंटचे जे तज्ज्ञ लोक आहेत, जसं की आता आपल्याकडून DMER असो, बाकी अजून दुसरे जे संस्था असो, ओके, त्या संस्थेचे जे त्या विभागामधले जे तज्ज्ञ आहेत, ओके, त्यांच्याकडून एक माहिती घेण्यात येणार आहे. ही पहिलं तर समिती गठन झाली. ही समिती काय करणार आहे, ही समितीला पुढच्या 3 महिन्यामध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, टर्म्स, समितीचे कार्य काय, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी काय सांगितलेलं आहे की आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ, गट ब आणि गट क परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे. ओके, संबंधित जेवढे पण विभाग आहे त्या विषयातील तज्ज्ञाशी विचार विनिमय करणे. म्हणजे सिंपल तुम्हाला सांगतोय की जे आतापर्यंत नियम ज्या परीक्षा होत आलेल्या आहे त्या परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये प्लस त्याच्या स्वरूपामध्ये काय वेगळे नियम करू शकतो का, या त्याच्यामध्ये हेच म्हणजे जे आपली ज्या परीक्षा होत असेल, जसं की आता आपल्या DMERमध्ये कसं होतं, आपल्याला 40% फक्त नर्सिंग होतं आणि 60% नॉन नर्सिंग होतं. तर याविषयी आपल्या तज्ज्ञ लोक जे आहे आपल्या डिपार्टमेंटचे यांच्याकडून काय होणार आहे, एक माहिती घेण्यात येणार आहे, यांच्याशी चर्चा होणार आहे की बाबा हा सिलेबस बरोबर होता का, की याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचं आहे का. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की डेफिनेटली, कारण जर हा नर्सिंगशी रिलेटेड जर असणार आहे तर नर्सिंगचा सिलेबस हा जास्त असायला पाहिजे, ना की नॉन नर्सिंगचा. तर याविषयी डेफिनेटली चर्चा होणार आहे. मग यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बेसिकली याच्यामध्ये 60 किंवा 70% तुमचं नर्सिंग होऊ शकतं आणि उरलेलं 30 किंवा 20% हे तुमचं नॉन नर्सिंग होऊ शकतं, की बाबा नाही, यस, एक इंटेलिजन्ससुद्धा तपासण्याचा एक असतो. तर यामध्ये बघू शकता तुम्ही की या अभ्यासक्रमातील कालबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय व समकालीन घडामोडीशी संबंधित विषयाचा समावेश सुचवणे. ओके, त्याच्यानंतर सुधारित अभ्यासक्रमासह शिफारशींचा सविस्तर अहवाल तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करणे. सिंपल आहे की हे लोक काय करणार आहे, ही समिती काय करणार आहे, जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे पर्टिक्युलर आपापल्या जे MPSC एक्झाम घेणार आहे त्या क्षेत्रातील त्या विभागांच्या लोकांशी चर्चा करून एक अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप हे लोक डिसाईड करतील आणि ते MPSCला सादर करतील आणि देन MPSCचे ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की या समितीचा आपला अंतिम अहवाल या आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत सादर करणे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे 12 जूनपासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे सप्टेंबर 12पर्यंत त्यांना हे सगळी इन्फॉर्मेशन MPSCला द्यायचं आहे. जेवढे पण MPSCच्या अधिपत्याखाली ज्या परीक्षा होणार आहे त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचं परीक्षेचं स्वरूप सगळं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेफिनेटली ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्या बघायला मिळू शकतात. ओके, यानुसार याच्यामध्ये आपल्याला ही माहिती याच्यानुसार मिळत आहे. म्हणजे जे DMER आहे, जर DMER जी स्टाफ नर्स आहे, या DMERच्या अदर ज्या एक्झाम्स आहे त्या जर MPSCनी कंडक्ट केल्या तर बाबांनो आता तरी सध्या 3 महिने या अध्यादेशानुसार आपल्याला कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळणार नाही. कारण त्यांनी
याच्यामध्ये सिलॅबस डिसाईड करणार आहे, एक्झाम पॅटर्न करणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या वर्षाच्या शेवटीच आपल्याला काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळू शकते जर MPSCनी कंडक्ट केलं. जर समजा मनुष्यबळ कमी आहे म्हणून जर DMERनी लवकरात लवकर जर एक्झाम कंडक्ट करण्यात राहिलं तर मे बी ह्या TCSला पण जाऊ शकतं किंवा IBPSला सुद्धा जाऊ शकतं आणि यांच्या थ्रूसुद्धा परीक्षा होऊ शकतं. बट अजूनही आपल्याला DMERच्या परीक्षेविषयी कुठलंही पारदर्शकता आलेली नाही आहे की एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे. बट ॲज पर जे हे आलेले आहेत, जे GR आलेले आहेत त्यानुसार कळालेलं की सगळ्या परीक्षा MPSC घेणार आहे. बट आता MPSCनी निवेदन केलेलं आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनला, ओके, की बाबा आम्हाला सिलेबस पॅटर्न आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करा आणि आम्हाला कळवा पुढच्या 3 महिन्यामध्ये आणि त्यानंतर आम्ही एक्झाम घेण्याची तयारी करूया. सो अशा पद्धतीची याच्यामध्ये माहिती आहे. पुन्हा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा माझ्याशी सुद्धा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज ठेवू शकता. 8652261524 हा माझा नंबर आहे. यू कॅन पुट मेसेज मी, ओके, डेफिनेटली मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.